नमस्कार स्वामी भक्तांनो. अधिक महिना म्हणजे अत्यंत पवित्र, दुर्मिळ आणि पुण्यदायी काळ मानला जातो. या काळात केलेली भक्ती, जप, दान आणि पारायण यांचं फळ अनेक पटीनं वाढून मिळतं असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे या अधिक महिन्यात जर तुम्ही गुरुचरित्रातील एक खास अध्याय रोज श्रद्धेने वाचलात तर मनातील अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात, अडकलेली कामं मार्गी लागू शकतात आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर विशेष राहू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात गुरुचरित्राचा कोणता अध्याय दररोज वाचावा, तो कसा वाचावा आणि या काळात कोणतं दान केल्याने गुरुकृपा आणखी वेगाने मिळते. स्वामी भक्तांनो, गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही तर तो साक्षात श्री दत्त गुरूंचा आशीर्वाद मानला जातो. अनेक लोक संकटात असताना, आर्थिक अडचणींमध्ये असताना, घरात अशांती असताना किंवा मनातील मोठी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गुरुचरित्राचं वाचन करतात. पण अधिक महिन्यात या ग्रंथाचं महत्त्व आणखी वाढतं, कारण हा महिना भगवान विष्णू आणि दत्तगुरूंच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हणतात की अधिक महिन्यात गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज वाचल्याने मनातील संकल्प पूर्ण होण्यास सुरुवात होते. हा अध्याय श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेचं महत्त्व सांगतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की हा अध्याय रोज वाचल्याने अडकलेली कामं मार्गी लागली, नोकरीचे प्रश्न सुटले, घरातील वाद शांत झाले आणि काहींना तर अचानक धनलाभही झाला. पण स्वामी भक्तांनो, फक्त अध्याय वाचणं पुरेसं नाही तर तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने वाचणं महत्त्वाचं आहे. कारण गुरुचरित्र हे मनापासून वाचलं तरच त्याची ऊर्जा कार्य करते असं म्हटलं जातं. त्यामुळे हा उपाय करताना मन शांत ठेवा. शक्य असेल तर सकाळी स्नान करून स्वामी समर्थांचा फोटो किंवा दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करून अध्याय वाचन सुरू करा. विशेष म्हणजे हा अध्याय वाचताना मनात एक संकल्प घ्यायचा असतो. तो संकल्प काहीही असू शकतो. घरात सुखशांती यावी, आर्थिक अडचण दूर व्हावी, मुलांच्या शिक्षणात यश मिळावं, लग्न जुळावं, व्यवसायात प्रगती व्हावी किंवा आरोग्य सुधारावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संकल्प नेहमी सकारात्मक आणि इतरांचं भलं करणारा असावा. आता स्वामी भक्तांनो, अधिक महिन्यात कोणतं दान करावं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण या महिन्यात केलेले दान अनेक जन्माचं पुण्य देणारं मानलं जातं. सर्वात शुभ दान म्हणजे अन्नदान. शक्य असेल तर गरिबांना, गरजू लोकांना किंवा मंदिराबाहेर बसलेल्या भक्तांना अन्नदान करा, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्यानंतर गाईला हिरवा चारा, गूळ किंवा भाकरी खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं. अधिक महिन्यात पिवळ्या वस्तूंचं दानही खूप शुभ मानलं जातं, जसं की हळद, हरभरा डाळ, पिवळे कपडे, केळी किंवा तूप. हे दान गुरुवारी केल्यास अधिक पुण्य मिळतं असं मानलं जातं. काही भक्त या काळात धार्मिक ग्रंथाचंही दान करतात. शक्य असेल तर गुरुचरित्र, भगवद्गीता किंवा स्वामी समर्थांची छोटी पुस्तिका एखाद्या भक्ताला दान करा. यामुळे ज्ञानदानाचं पुण्य मिळतं. तसेच पक्ष्यांना दाणे टाकणं, कुत्र्यांना भाकरी देणं आणि गरिबांना चप्पल किंवा कपड्यांचं दानही करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. पण स्वामी भक्तांनो, दान करताना अहंकार नसावा. मी इतकं दान केलं हा विचार मनात आणू नका. शांतपणे आणि मनापासून केलेलं छोटंसं दानही स्वामींपर्यंत पोहोचतं. अनेक लोक विचारतात की हा अध्याय किती दिवस वाचायचा. तर स्वामी भक्तांनो, संपूर्ण अधिक महिना रोज हा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा आणि जर शक्य नसेल तर किमान 11 दिवस किंवा 21 दिवस श्रद्धेने वाचा. आणि भक्तांना पहिल्याच काही दिवसात अनुभव यायला सुरुवात होते. अचानक मन शांत वाटू लागतं, घरातील वातावरण बदलतं आणि कामांमध्ये सकारात्मक घडामोडी सुरू होतात. एका भक्ताचा अनुभव सांगितला जातो. त्यांच्या घरात सतत आर्थिक अडचणी होत्या. कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नव्हता. त्यांनी अधिक महिन्यात दररोज गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायला सुरुवात केली आणि प्रत्येक गुरुवारी अन्नदान केलं. फक्त काही दिवसातच त्यांना नवीन कामाची संधी मिळाली, घरातील तणाव कमी झाला आणि त्यांनी घेतलेला संकल्प पूर्ण झाला. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवा ज्यांना त्यांच्या जीवनात गुरुकृपेची गरज आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं जीवन बदलू शकतं. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.